रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचं पण फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला आणि अप्रतिम असणार आहे. ज्यांना असं वाटतं की माझ्या घरापुढे आयुष्यभर कोणती बिल्डिंगच यायला नाही पाहिजे, माझा हा आयुष्यभर हा व्ह्यू असाच राहिला पाहिजे, आणि त्याच लोकांसाठी चांगल्या बाल्कनीचा 1000 कार्पेटचा एक 3 BHKचा फ्लॅट आहे, जिथे एकच कार पार्किंग मिळणार आहे. बिल्डिंगला OC, CC सगळ्या गोष्टी, टायटल, लिगल, दुनिया भानगडे जे काय आहे ते सगळं क्लिअर आहे. आणि ह्या फ्लॅटची सगळ्यात जास्त खासियत सुंदर आणि चांगली एक ही आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यभराची पुंजी जरी इथे लावली आणि तुम्ही जर विचार केला की भविष्यात बिल्डिंग बनवा, तरी कोणी पुढं बिल्डिंग बनवू शकत नाही. त्याच्या पाठीमागं कारण हे आहे, कारण हा जो डोंगर तुम्ही बघताय, हा जो डोंगर तुम्हाला दिसतोय, हा येऊरचा डोंगर आहे. आणि येऊरच्या डोंगराच्या बाउंड्रीलाच लागून असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे, जिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, छोटीशी गार्डन, ए विंग आणि बी विंग अशा दोनच विंगचं ग्राउंड प्लस 30 माळ्याचा बिल्डिंग असणार आहे. ह्याच्यात एवढीच बिल्डिंग आहे. आणि ठाणे टू बोरवली जे टनलचं काम चाललेलं आहे, त्या टनलच्या कामाच्या बाजूलाच हा महावीर स्क्वेअर म्हणून प्रोजेक्ट आहे. मानपाड्याला मुल्लाबाग ह्या लोकेशन हा फ्लॅट असणार आहे. मेट्रो स्टेशन इथून जर विचार केला तर साधारणतः 10 मिनिटाच्या अंतरावरती मात्र मेट्रो स्टेशन असेल. बोरवली ठाणे टू टनल ते एकदम लगे लागूनच आहे. आणि त्याच पद्धतीचं हे असणारं कॉम्प्लेक्स आहे. ह्याच्यात ही अशी चांगली मोठी प्रशस्त तुम्हाला जवळजवळ 5x5ची अशी चांगली 5x8ची बाल्कनी आहे. अशी मोठी बाल्कनी तुम्हाला मात्र ह्या घरामध्ये नक्की मिळते. आणि परत जर समजा कोणी खूप लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला ईस्ट वेस्टच घर पाहिजे, हे असं पाहिजे तसं पाहिजे, तर मला असं वाटतं हे त्या पद्धतीनं पण जर बघितलं तर बाहेर जाताना ईस्ट असणार आहे, आतमध्ये येताना वेस्ट असणारा फ्लॅट असणार आहे. जर तुम्ही बाहेर आल्यानंतर ह्या साईडला जर बघितलं तर इथे 1, 2 आणि 3 ह्या लॉबीमध्ये तुम्हाला 3 लिफ्ट आहेत. आणि ह्या साईडला जर तुम्ही आला तर इथे पुढे एक घर आहे आणि ह्या साईडला एक घर आहे. असे दोनच घरांचं हे आहे. आणि पलीकडं जर तुम्ही गेलं, पलीकडल्या साईडला परत घरं आहेत, पण तुम्हाला त्यांचा काही डिस्टर्ब नाही आहे. हे जे मालक आहे, ह्या मालकांनी घेतल्यानंतर आता सध्या तरी ह्यांचं ह्या घरामध्ये फर्निचरचं वर्क यांनी चालू केलेलं आहे. हे राहायला यायच्या मूडमध्ये पण आहेत, पण जर त्यांच्या पद्धतीनं विकल्या गेला तर ते मग परत दुसरा विचार पण करणार आहे. त्यांच्या पाठीमागं पण थोडेसे काही एक गोष्टींचे कारण आहेत, ते मी तुम्हाला फोनवरती नक्की सांगू शकतो की ते ह्या दोन विचारांमध्ये ते का आहेत. इथे त्यांनी शूरॅक बनवलेले आहे आणि मस्त सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं सेफ्टी डोर ही बनवलेलं आहे. आणि आतमध्ये ज्यावेळेला ते एंट्री आपण करतो त्यावेळेला हे वेस्ट फेसिंग तुमच्या घरामध्ये मात्र संध्याकाळची हवा, संध्याकाळचं ऊन हे पूर्ण घरामध्ये नक्की आणि चांगल्या पद्धतीचं असणार आहे. निसर्गरम्य वातावरण हे तुम्हाला कंटिन्यू मिळणार आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर फ्रीज आहे, 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार आहे, किचन असणार आहे. आणि ह्या साईडला आलं तर वेगळी अशी तुम्हाला इथे पण एक ड्राय बाल्कनी, जिथे तुमचं मशीन, कपडे सुकवणे वगैरे वगैरे जे काय कार्यक्रम आहेत ते इथं पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचे नक्की होतील. मॉड्युलर किचन त्यांनी आत्ता बनवलेलं आहे. म्हणजे आत्ता फ्लॅटचं तसं जर बघितलं तर फॉल सिलिंगचं म्हणा, त्या खूप फ्लॅट अजून वापरलेलं नाही आहे, पण अजून हे सगळं काम चाललेलं आहे. बघा, तुम्ही वरती पण बघू शकता, तिथं ऑलरेडी फॉल सिलिंगचं काम चालू आहे. तर त्यामुळे त्यांची अडचण काय आहे ही मला माहिती आहे, पण मी ते आता सगळ्यांसमोर बोलू शकत नाही. फोन केला तर मी सांगेल ॲक्च्युली त्यांचं काय मनात आहेत त्या अडचणी नाही म्हणता येणार, पण त्यांची असं विचार आहेत वेगळे जरा थोडेसे. तर असं फॉल सिलिंग तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर त्यांनी TV युनिट बनवण्याचा कार्यक्रम हातामध्ये ऑलरेडी घेतलेला आहे. आणि नंतर हॉलच्याच तुमच्या ह्या साईडला तुमची सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की मिळते. जर ह्या बिल्डिंगला जर आपला जो फ्लॅट आहे तो बाकी लोअर फ्लोअरचा फ्लॅट आहे, तुम्ही म्हणाला असाल हायर फ्लोअरला, तर हायर फ्लोअरला हा फ्लॅट नाही आहे, लोअर फ्लोअरला असणारा हा फ्लॅट असणार आहे. पण निसर्गरम्य वातावरण मात्र तुमचं हे आयुष्यभर आणि चांगलं तसंच तुम्हाला तसंच मात्र इथे नक्की राहणार आहे. आणि तुमच्या घरामधनं जरी तुम्ही व्ह्यू बघितलं, तुम्हाला स्विमिंग पूल, तुमच्या ज्या घरातल्या ॲम्युनिटीज आहेत त्या मात्र तुम्हाला नक्की मिळतात. अशा पद्धतीचा हा तुमचा हॉल आणि बाल्कनी किचन मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण घरात पुढे जाण्याचा विचार करू त्यावेळेला तुम्ही ह्या साईडला जर आला तर तुम्हाला इथे परत एक बेडरूम आहे, जे कॉमन बेडरूम असणार आहे. कॉमन बेडरूम जरी तुम्ही बघितलं तर ह्याची पण साईज वाईज जर बघितलं तर मोठं, चांगलं, मस्त आणि हे आहे. आता त्यांनी त्यांचं अडगळीचं हे कपाट इथे आणून ठेवलेले, पूजापाठ वगैरे सगळी करून ठेवलेला हा फ्लॅट आहे. इथे याच्यात जरी बघितलं तर फॉल सिलिंगचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे, चालूच आहे. आणि इथे पण तुम्हाला जर बघितलं तर इथं पण चांगली मस्त बाल्कनी मात्र तुम्हाला इथे सुंदर दिली, ज्याचा व्ह्यू जरी तुम्ही बघितलं तर प्राण्या पक्ष्यांचा आवाज तुमच्या
कानापर्यंत येतो आहे असा आवाज मात्र तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की फील येईल. शांतते, पिन ड्रॉप सायलेंट इकडे जागा आहे. मी बोलतोय म्हणून आवाज होतोय, अदरवाईज जर मी नाही बोललो तर आवाज मात्र एकदम शांत डोक्याला नक्की राहणार आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या कानाला पण सुखावणारा हा एरिया मात्र आहे. नंतर ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येणार आहोत, बाहेर आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर जस्ट ह्याच्या अपोजिटलाच एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला नवं कोरं जॅगवारचं फिटिंग असणारं ह्या साईडला एक कॉमन बाथरूम तुम्हाला नक्की मिळतं. ह्या कॉमन बाथरूममधनं ज्यावेळेला मी बाहेर येणार आहे, बाहेर आल्यानंतर जर मी पुढे जाण्याचा विचार केला तर ह्या साईडला तुमचं परत एक मास्टर बेडरूम असणार आहे. ह्या मास्टर बेडरूमला जर तुम्ही आतमध्ये आला तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ह्या साईडला मिळतं. इथे पण त्यांनी वरती स्टोरेजचं काम ऑलरेडी चालू केलेलं आहे. परत पुढे आल्यानंतर इथे पण एक कपाट ऑलरेडी त्यांनी बनवलेलं आहे. इथे पण त्यांनी एक बेडचं काम चालू झालेलं आहे. त्या साईडला एक साईड टेबल, त्या साईडला एक साईड टेबल, तिथं ड्रेसिंग टेबल, वरती फॉल सिलिंग. म्हणजे थोडक्यात हे नवा घेऊन त्यांनी कामच चाललेलं आहे आता सध्या. आणि इकडे जर आपण आलो तर परत ह्या बेडरूमला जरी तुम्ही व्ह्यू बघितला तर तुम्हाला एक सुंदर आणि असा अप्रतिम व्ह्यू निसर्गरम्य वातावरणाचं तुम्हाला ह्याच्यातनं पण मिळतं. तुम्ही बघू शकता असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या बाल्कनीतनं पण मिळतो. इथं ऊन सध्या तुम्हाला ऊनसुद्धा आलेलं दिसते. आणि इकडे जर बघितलं तर असा चांगला मस्त डोंगर मात्र तुमच्या डोळ्यासमोर कंटिन्यू असणार. ह्याच्यात पण तुम्हाला काही बदल होणार नाही, जसं आहे तसंच तुम्हाला ते मिळणार आहे. हा बेडही तुम्हाला आहे तसाच मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा बेडरूम होता. आणि याच्यानंतर ज्या वेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुमचं हे आपलं ह्या शेवटचं एक बेडरूम आपलं बाकी आहे. ह्याच्यात जर आलो तर इथे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आणि ह्या साईडला तुम्हाला परत एक थोडीशी जागा आहे जिथे तुम्ही स्टोरेज म्हणून सुद्धा वापरू शकता. इथनं पण हवा जर बघितली तर इकडनं पण हवा मात्र तुम्हाला इथे पण चांगले मिळणार आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या वॉशरूमच्या बाहेर येणार आहोत, वॉशरूमच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा बेडरूम असणार आहे. हा बेडरूमला जर इकडे आलो तर इथं त्यांनी कपाटाचं ऑलरेडी काम चालू केलेलं आहे. वरती फॉल सिलिंगचं पण काम चालू केलेलं आहे. बेडचं अजून काम बाकी आहे. आणि इथे लहान मुलांना अभ्यास करण्यासाठी त्यांनी इथे हे टेबलचं पण काम चालूच केलेलं आहे. त्या साईडला पण ड्रेसिंग टेबलचं काम चालू आहे. आणि नंतर ही तुमची असणारी बाल्कनी आहे, ज्याच्यातनं जर तुम्ही बघितलं तर समोर तुम्हाला येऊरचा डोंगर चांगल्या पद्धतीने दिसतो. पावसाळ्यात जर ह्या वातावरणात जर आपण इथे राहिलो तर खूप सुखावणारं वातावरण मात्र तुम्हाला पावसाळ्यामध्ये पण आणि थंडीमध्ये पण मिळेल. गरमीमध्येच फक्त तुम्हाला कदाचित हे झाडं सुकलेले थोडेफार होतील. अदरवाईज दुसरा हे जे तुमचे थंडीचे आणि पावसाळ्याचे जे ऋतू आहेत त्या ऋतूत मात्र तुम्हाला इथे नक्कीच मजा येईल. ठाणा स्टेशनपासून याचं अंतर जर आपण विचार केला तर 7 किलोमीटर अंतरावरती आहे. पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडेगा आपण जसं म्हणतो, तर थोडं काहीतरी चांगलं असेल तर त्याला थोडंसं जायला यायला म्हणा. ते आता सध्या आहे ते आहे. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि आत्ता हे जे आहेत ह्यांनी फ्लॅट घेऊन खूप दिवस झालेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे मग त्याच्यात आपल्याला ते स्टॅम्प ड्युटीचा एक विषय आणि त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार आपण केला तर साधारणतः आत्ता कोट करताना 2,17,00,000 रुपये कोट केलेले आहेत. निगोशिएशन होणार आहे, कारण ते तुम्हाला स्टॅम्प ड्युटीचं बद्दल सगळं नीटनेटकं समजून मी फोनवरती सांगू शकतो की का असं का तसं. कारण बऱ्याचशांचे प्रश्न येणार, त्या प्रश्नांचे उत्तर मी फोनवरती मात्र नक्की देईल. कारण त्या पद्धतीनं ते कॅल्क्युलेशन मला माहिती, तर ते मी कॅल्क्युलेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोच करेन. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि चांगल्या पद्धतीचे घरं तुमच्या पसंतीचे याच्यामध्ये काही ना काही असू शकतात किंवा नापसंतीचे सुद्धा असतील, किंवा काय तुमच्या बजेटचे नसतील, काय तुमच्या बजेटचे असतील, काय हायर रेटचे असतील, काय कमी रेटचे असतील. तर अशाच पद्धतीचा रोज आमचा कार्यक्रम चाललेला आहे. तर अशातलं जर तुम्हाला कोणाला काही गोष्ट आवडली आणि जर बघायची इच्छा झाली तर नक्की फोन करा. मी तुमच्यापर्यंत ती गोष्ट दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि आमचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, आम्हाला लाईक करा, व्ह्यू करा, कमेंट करा, जेणेकरून आमचं कामही अविरत चांगल्या पद्धतीचं चालू राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.